शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। आजच्या अधिवेशनाला धनंजय मुंडेही उपस्थित राहणार आहेत। आज अधिवेशनाला उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करतील। अधिवेशनाचा समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाने होणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। तसंच आज राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। या अधिवेशनाची सांगता ही अजित पवार यांच्या भाषणाने होणार आहे। तर कालपासून राष्ट्रवादीचं हे अधिवेशन शिर्डीमध्ये सुरू झालेलं आहे। कालचा पहिला दिवस आणि आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस या अधिवेशनाचा असणार आहे। काल धनंजय मुंडेंनी मात्र त्या अधिवेशनाकडे पाठ फिरवलेली होती, मात्र आज दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे ते नेमके कधी उपस्थित राहतात याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आज वरिष्ठ नेते जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत। तसंच अजित पवार यांच्या भाषणाने आजच्या अधिवेशन हे संपन्न होणार आहे। तर लाईव्ह दृश्य आपण बघतोय, अजित पवार हे अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे हे अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे यांनी काल मात्र या अधिवेशनाकडे पाठ फिरवलेली होती आणि आजच्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी धनंजय मुंडे हे अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। राष्ट्रवादीचं अधिवेशन हे शिर्डीमध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनासाठी धनंजय मुंडे या ठिकाणी आलेले आहेत। वाल्मी कराड प्रकरणावरून, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आणि यानंतर ते अनेकदा माध्यमांसमोर आलेले नाहीत। मात्र काल देखील त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील असं कळत होतं, मात्र त्यांच्या कार्यालयाकडून अचानक सांगण्यात आलं की ते अनुपस्थित राहणार आहेत आणि आज मात्र ते शेवटच्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित आहेत आणि ही लाईव्ह दृश्य समोर आलेली आहेत। काहीच वेळापूर्वी धनंजय मुंडे हे अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। तर शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। 2 दिवस हे अधिवेशन सुरू होतं। कालपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली। आज अनेक वरिष्ठ राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। तसंच अजित पवार यांचं भाषण देखील पार पडेल। तर याचवेळी पालकमंत्री पदाबाबत धनंजय मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे, उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे। तर बीडमधील सध्याची परिस्थिती बघता अजित पवार यांच्याकडेच बीडची धुरा असायला हवी होती अशी भावना, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेली आहे। अजित पवार यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय।